सरकारी रुग्णालयांमध्ये आज परिचारिका संप पुकारणार आहेत। वेगवेगळ्या मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून धरणं आंदोलन करणाऱ्या राज्यातील सरकारी रुग्णालयातील 30,000 परिचारिकांच्या मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाहीये। त्यांनी आज काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। अधिक माहिती घेऊया जुई जाधव यांच्याकडनं। जुई, काय अधिक माहिती? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की सरकारी रुग्णालयांमध्येच आता परिचारिकांनी संप पुकारला आहे, कारण का त्यांच्या विविध मागण्यांसाठी मागील 2 दिवसांपासून या सर्व ज्या परिचारिका आहेत त्या धरणे आंदोलन करत होत्या। रुग्णालयात खरतर सरकारी रुग्णालयातील 30,000 परिचारिकांच्या या मागण्या आहेत आणि या मागण्या कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याने गुरुवारी म्हणजेच कालपासून आजपासून त्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे। राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। आज यांचा जो विषय आहे तो देखील विधान भवनामध्ये येण्याची शक्यता आहे, कारण का सरकारी रुग्णालयांमध्ये जर परिचारिकांनीच संप पुकारला तर ते खरं तर सगळ्यांसाठीच खूप कठीण होईल। काम करणं जे इतर स्टाफ आहे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती देखील अतिरिक्त जो भार आहे तो पडेल आणि त्यामुळे हा विषय आज सभागृहामध्ये येऊ शकतो। कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळाला भेट देऊन आरोग्य मंत्र्यांसोबत हा जो सर्व तिढा आहे तो देखील सोडवू शकतील। तज्ञ नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।